झालेली आहे। दिलखुलास गप्पा झालेल्या आहेत। अमृता फडणवीस यांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये चर्चा झाली। अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री फडणवीस शिवाय शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली। एकीकडे नाराजीच्या चर्चा सुरू, दुसरीकडे दिलखुलास गप्पा झाल्या हे बघायला मिळालं। आमच्यात न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। कालच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघेही एकत्र भेटलो, बोललो असं फडणवीस म्हणालेले आहेत। तर दोघांमध्ये पुरस्कारार्थ्यांची खुर्ची होती असं देखील फडणवीस आणि शिंदे दोघांनीही स्पष्ट केलं। मला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे। तेव्हाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललोय मला सांगितलं। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही। त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवतायत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही। अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते। एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज TRP साठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा। मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकांना पोटदुखी झाली असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। अहंकार माणसाला संपवून टाकतो असं शिंदेंनी म्हटलं। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय। हे जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उबाटाचे आणि त्यांचे सगळे सहकारी यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही। अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे। त्यामुळे मी नेहमी म्हणतो, कालच म्हणालो नाही, मी यापूर्वी देखील म्हणालोय, गर्व आणि घमंड जे काय आहे आणि अहंकार जो आहे, अहंकार माणसाला संपून टाकतो। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांनी गुन्ह्याची नोटीस स्वीकारली। नोटीस स्वीकारण्याआधी अमित ठाकरेंनी नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन सुद्धा केलेलं आहे। गुन्हा दाखल झाला याचा मला अभिमान असं अमित ठाकरे म्हणाले। अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवरती नेरूळ पोलिसात गुन्हा दाखल झाला। 4 महिने अनावरण रखडवणं हा महाराजांचा अपमान आहे असंही अमित ठाकरे म्हणाले। ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे। मला अजिबात वाईट वाटलं नाहीये आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरूळमध्ये आलो। 4 महिने रखडवणं हा अपमान आहे। त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा 4 महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे। तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाणेरडे कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही। तर काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चानं आंदोलन सुरू केलेलं आहे। मंगलप्रभात लोढा यांना असलम शेख यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं जात आहे। मालाडमधल्या मालवडीमधल्या फायर ब्रिगेड समोर भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय, काहीशी झटापट होताना दिसते। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय गर्दी वाढलेली आहे, पोलीस आणि या सर्व आंदोलकांमध्ये काहीशी झटापट होताना दिसतेय, पोलीस त्यांना रोखताना दिसताय, काय अपडेट? नक्कीच सेजल, आपण पाहू शकतो की भाजप युवा मोर्चाचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधात या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मालाड मालवणीच्या या संपूर्ण फायर ब्रिगेड स्टेशनजवळ थोड्या वेळापासून हे संपूर्ण आंदोलन सुरू होतं। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती असलम शेख यांनी दिली आहे असा
आरोप जो आहे तो या सर्व भाजप कार्यकर्त्यांकडनं आणि सोबतच मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडनं करण्यात आलेला होता आणि त्या निमित्ताने हे आंदोलन जे आहे ते भाजप युवा मोर्चाचं या ठिकाणी झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आता या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये थोडी बाचाबाची जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। धक्काबुक्की या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि संपूर्ण पोलिसांमध्ये झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर असलम शेख यांचे जे पोस्टर आणण्यात आलेले होते त्यांच्या फोटोचे ते देखील या ठिकाणी जाळण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या आंदोलनाकरता या परिसरामध्ये लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी या सगळ्या संदर्भात बोलताना स्पष्टीकरण दिलेलं होतं की मी मंगलप्रभात लोढा यांना कोणत्याच प्रकारची धमकी दिलेली नाहीये, सगळा प्रकार जो आहे तो भाजपकडनंच केला जातोय असं मत जे आहे ते असलम शेख यांनी व्यक्त केलेलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर आता मात्र भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते युवा मोर्चाचे आक्रमक झालेले आहेत आणि असलम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरता या ठिकाणी आंदोलनाला बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। असलम शेख यांच्या विरोधात ज्यांनी भाजपकडनं विधानसभा निवडणूक लढवलेली होती या संपूर्ण मालाड परिसरामध्ये ते विनोद शेलार असतील, तेजेंदर तिवाना जे मुंबई भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी संपूर्ण आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात उग्र पद्धतीने आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पोलिसांनी आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस डबे जे आहेत पोलिसांचे बसेस ते देखील या ठिकाणी आलेले असल्याचं पाहायला मिळतं। थोड्याच वेळात पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांची धरपकडीला जी आहे ती सुरुवात होणार आहे, परंतु मुंबई या ठिकाणी तैनात असलेले पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या ठिकाणी बाचाबाची झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पोलिसांकडनं या ठिकाणी धरपकडीला जी आहे ती थोड्याच सुरुवात होताना पाहायला मिळते। परंतु ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रिंगण घालून संपूर्ण आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधात हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते आक्रमक पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। असलम शेख यांच्यावरती कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे ती भाजप कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेली आहे, अन्यथा आम्ही या ठिकाणाहून आंदोलनावरून हटणार नाही आहोत असं आक्रमक पवित्राच या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं घेण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज मुंबईभरातले भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मालाड मालवणीमध्ये असलम शेख यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यासाठी आलेले असल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबई उपनगरामध्ये या सगळ्या संदर्भात ताणतणावाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर काल विलेपार्लेमध्ये काँग्रेसच्या युवक आघाडीकडनं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज मात्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्या प्रकरणात असलम शेख यांच्या विरोधात आंदोलन जे आहे ते भाजप युवा मोर्चाचं या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलनाला बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जोपर्यंत असलम शेख यांच्यावरती कोणता गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आहोत असा पवित्रा जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं घेण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण की कोणताही अनुचित प्रकार या सगळ्या भागामध्ये होऊ नये याकरता मुंबई पोलिसांनी देखील मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सेजल, निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेटसाठी। पुन्हा एकदा आपण या दृश्यांकडे वळतोय। भाजप युवा मोर्चाचं हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। असलम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। मालाड मालवणीमधल्या फायर ब्रिगेड समोर हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या दरम्यान पोलिसांनी या सर्व आंदोलकांना रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहे। भगवे झेंडे हातात आहेत आणि ज्याच्यावरती प्रभू श्रीराम यांचा फोटो सुद्धा आहे। असलम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चानं
हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनानं आता उग्र रूप घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय। मालाडमधल्या मालवणी या परिसरामध्ये फायर ब्रिगेड समोर हे आंदोलन आता केलं जातंय। काँग्रेसचे असलम शेख यांच्या विरोधामध्ये सुरू असलेली ही जोरदार घोषणाबाजी सुद्धा आपण पाहतोय। पोलीस सुद्धा या ठिकाणी या आंदोलकांना रोखण्यात करताना आपल्याला दिसताय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय या ठिकाणी आता पोलीस तर आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करताय, मात्र या आंदोलकांचं नेमकं म्हणणं आता काय आहे, पुढचं पाऊल काय असणार? खरं तर आपण पाहिलं तर भाजप युवा मोर्चा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना पाहायला मिळतंय। पोलिसांकडनं या ठिकाणी रोखण्याचं काम जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांना होताना पाहायला मिळतंय। आता पोलिसांकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी धरपकड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं आक्रमक आंदोलन या ठिकाणी झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा पोलिसांचा बंदोबस्त असलम शेख हाय हाय, असलम शेख हाय हाय, याकूब के नियारो को। पाहिलं तर भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या भाजपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी असलम शेख को अटक होनी चाहिए, एफआईआर करने की मांग ये हम सब मिलकर हिंदू समाज के माध्यम से कर रहे हैं कि असलम शेख पे एफआईआर हो। हमारे मंत्री लोढ़ा जी को जिस तरीके से गाली दी गई और एक हमारी मांग एक ही है, असलम शेख जी ने माफी मांगनी चाहिए। जो देशभक्त मंत्री देश के विकास का काम कर रहा है, मालवणी को विकास का काम कर रहा है, उसको जो धमकी दी है उसके लिए उनकी माफी आनी चाहिए। एक देश में शक्ति आतंकवादी एमएलए असलम शेख का नेतृत्व कर रहा है, इसका निषेध हम कर रहे हैं। भारत माता की वंदे। असलम शेख मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, 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 असलम शेख मुर्दाबाद। आपण पाहिलं तर भाजपच्या सगळ्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आंदोलनामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्याचं पाहायला मिळतं आणि महत्वाचे सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नायर उसके ऊपर से मंगल जी को प्राण, नायर जी तुमची धमकी दे रहे हैं, इसके खिलाफ संपूर्ण हिंदू समाज जागा है। यह असलम शेख के पूरा आज के आखिरी दिन है। पाहिलं तर भाजपच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे आणि आता पोलीस स्थानकात घेऊन जाताना हे सर्व आपण पाहू शकतो। पोलीस पदाधिकारी या ठिकाणी या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आता पोलीस स्थानकात घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत। अगदीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय या सर्व आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्या दरम्यानची दृश्य, असलम शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली, मात्र आता या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। भाजपचे हे सर्व काही महत्त्वाचे पदाधिकारी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। मंत्री लोढा यांना धमकी दिल्याचा भाजपकडून आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहू शकतोय। आणखी काही आंदोलक या ठिकाणी आहेत ज्यांना अडवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न या सर्व पोलिसांकडून केला जातो। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। जय श्रीरामचे नारे देण्यात आलेले आहेत आणि या भाजप आता असलम शेख यांच्या विरोधात आक्रमक झालेली आहे। मालाडच्या मालवणी परिसरामध्ये फायर ब्रिगेड समोर हे आंदोलन केलं जात आहे। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र सध्या सुद्धा आपण जर बघितलं तर इतर काही आंदोलकांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो।